रामकृष्ण हरी. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य स्वमे प्रियः. जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषयखे हरिखे जना. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. पै आपुले जे साचे ते कल्पांती नवचे हे जाणून गताचे न सोचिजो. बघा, ह्या श्लोकात श्लोक क्रमांक आहे 17 आणि अध्याय आहे ज्ञानेश्वरीचा 12व्या अध्यायातला 17 क्रमांकाचा श्लोक आहे. आणि त्या श्लोकात प्रिय भक्ताचं लक्षण सांगतात ज्ञानेश्वर महाराज की माझे प्रिय भक्त काय करतात तर माझ्या प्रिय भक्ताला जो लाभ होतो तो लाभ कशाचा होतो तर आत्मप्राप्तीचा लाभ होतो. म्हणजे आत्मप्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो त्यांना. कशामुळे तर ते सेवा करतात. मी श्रीकृष्ण परमात्म्याने जी गीता सांगितली ती गीता संस्कृत भाषात असल्यामुळे सर्वसामान्य लोकाला ती कळली नाही. पण म्हणून मग मी ही ज्ञानेश्वरी त्यांच्या समोर मांडली. आणि जे हे ज्ञानेश्वरीची सेवा करतात मनोभावे पूजतात आणि भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी तयावरी श्री विष्णू. मग विष्णूची कृपा होण्यासाठी आपल्याला भाव धरून वाचन करता आलं पाहिजे. आणि भाव धरून वाचन केल्यानंतर बघा स्पष्ट कळतं. काय म्हणतात माऊली, जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषयखे हरिखे जना. ज्यांनी माझ्या ज्या भक्तांनी जे प्रिय भक्त आहे त्यांनी आत्मसाक्षात्कार केलेला आहे. आणि आत्मसाक्षात्कार एकदा का आत्म्याचं दर्शन झालं तर मग मात्र त्या भक्ताला कशाची आवड राहत नाही. मग आत्मलाभासारखं दुसरा कुठलाच लाभ नाही. मग संपत्ती मिळो, धन मिळो, हिरे मिळो, सोनं मिळो, संतती प्राप्त झाली तरी तो लाभांना ते हर्षित होत नाही. म्हणजे उत्साही वाटत नाही त्यांना. म्हणून ते सामान्य गोष्टी समजतात. पण आत्मलाभ मात्र हा सगळ्या लाभात श्रेष्ठ लाभ आहे. आणि तो लाभ होण्यासाठीच ह्या जीवाला हा देह प्राप्त झाला. मनुष्य देह सामान्य नाही आहे, फार दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य देह मिळतो. आणि एवढ्या 84 लक्ष योनीमध्ये जीव तर आहे, पण तो जीव आत्ता संसार करण्याला अधिकारी आहे, पण परमार्थ करण्याला ते अधिकारी नाही. कारण की त्यांना सुद्धा मागं एक काळ मनुष्य देह प्राप्त झाला होता, पण त्यांनी नुसता संसार केला आणि संसाराची आसक्ती धरून भगवंतांना त्यांना संसाराचीच इच्छा सुखप्राप्तीसाठी ह्या इतर योनीमध्ये पाठवलं. आता त्या योनीत संसाराच्या इतरिक दुसरं काही नाही. तिथं भजन करता येत नाही, भक्ती करता येत नाही, पूजन करता येत नाही, सत्संग करता येत नाही, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करता येत नाही, पारायणाला बसता येत नाही, का गाथ्याचा अभ्यास करता येत नाही. मग हे सर्व करण्यासाठी मिळाला आहे मनुष्य देह. मनुष्य देहामध्ये संसारातल्या काही उणीव जर असेल तर त्यांना दुःखी होऊ नये. कारण की जेवढं मनुष्य देहातल्या संसारात जितका व्याप कमी तितका परमार्थ अधिक घडतो. आणि जितका संसार मोठा होतो तितकाच परमार्थापासून आपण दूर राहतो. कारण की संसारातला व्याप इतका कठीण आहे की त्याची ना आसक्ती कमी होती ना इच्छा कमी होती, काहीच कमी होत नाही. म्हणून इथं माऊली सांगतात की जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. आत्मलाभासारखं दुसरा कोणताच लाभ नाही. मग आपणची विश्व झाला. मग काय अवस्था होती बघा की एवढं सामर्थ्य प्राप्त होतं आत्मलाभानंतर काही ईश्वच आपण होऊन जातो. ईश्वची माझे घर आईशी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. असं वाटतं
सुरुवातीला आम्हालाही समजायच्या अगोदर आधी फक्त पारायण करायचं तेव्हा असं वाटायचं हे फक्त ज्ञानेश्वर महाराजाचं आहे, त्यांना झालं, अर्जुनाचा विषय, कृष्णाचा विषय असं वाटायचं. पण आत्ता गुरुकृपा झाली आणि श्री गुरु प्राप्त झाल्या कारणानं सद्गुरूची जेव्हा प्राप्ती होती, मग मात्र कळतं की अरे हा आत्मा म्हणजे कोण आहे, तर तो आत्माच आपण आहो आणि तो इकडं तिकडं कुठं नसून आपणच आहो असं लक्षात येतं. आणि मग मात्र ती आत्मवस्तू काही ठराविक जाग्यात नाही किंवा काल मर्यादित नाही, तर ती काल मर्यादित परी आहे, काल मर्यादेच्याही पलीकडची आहे. म्हणून ईश्वर कसा झाला मग आता, आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. अरे विश्वच मी आहे तरी तर भेद कोणाचा करू, कुठली जात कुठलं पंथ, हे सर्व कल्पित आहे, केलेली कल्पना आहे ती एक. ही सृष्टीच एक मनुराजाची उत्पत्ती आहे. मनुराजाची उत्पत्ती म्हटल्यानंतर मनोमय सृष्टी आहे. मग मनाना केलेल्या कल्पनेनं हे सर्व तयार होतं आणि मनानाच घडलं आणि मनच खंबीर झालं तर मनच मोडून टाकतं. कसं मोडतं घडतं बघा. जसं लहान मुलं खेळ मांडत असताना त्यांना तो खेळसुद्धा खरा वाटतो आणि जीव लावून खेळतात. काय खेळतात, ग्रामीण भागात असं बघण्यात येत होतं आमच्या काळातली घटना, की सगळे दगड जमा करायचे आणि त्या दगडाचेच भांडे, दगडाच्याच वस्तू आणि स्वयंपाकहीसुद्धा तोच त्याचाच, पानं जमा करायचे आणि त्या पानाच्याच पोळ्या, पानाचीच भाजी, पानाचाच भात, त्या सर्व पदार्थ एकाच वस्तूचे. आणि मग ते एकाच वस्तूचे अनेक पदार्थ जे बनलेले राहायचे. खेळ खेळणं झाला की बस खेळा खेळा तर जीव लावून खेळा. घरी जायचं म्हटलं की त्याला मोडून पायानं दानादिन करून त्या भिंती मोडल्या, सगळे भांडे कुंडे सगळे ठोकरून सनी निघून गेले घरी. मग असा खेळ आपल्याला खेळता आला पाहिजे या संसारातला, की हो संसार करताना तो लक्षात घेऊन केला पाहिजे का हा भासलेला आहे, खोटा आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ सांगतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. ह्या संसाराला, खोट्या संसाराला सत्य समजून जर आपण आयुष्य त्याच्यात घातलं तरी संसार संपत नाही. आणि आयुष्य संपन पण संसार मात्र संपणार नाही. तो तसाच राहील, वासना तशाच राहतील आणि पुन्हा उजूक त्याच वासना पूर्ण करण्यासाठी जन्माला यावं लागेल. केले कर्म झाले आणि तेची भोगा आली. केलेले कर्म घेऊन जायचं आणि ते केलेले कर्मच पुन्हा भोगाला यायचं. अशी आपली पुन्हा जायचं पुन्हा यायचं हे राडगाडगं चालूच राहणार. म्हणून आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. मग कसला द्वेष करणार कोण कोणाचा. मग रामराज्य सर्वत्र राम आहे म्हणून तर माणसं एकमेकाकडे बघून राम राम म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात, जय हरी म्हणतात, राधेकृष्ण म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणतात. का म्हणायचं की तुमच्यात पण तो देव आहे, माझ्यात जो आहे तोच तुमच्यात आहे. पण आपल्यातलाच आपण बघितला नाही तर आपल्याला दुसऱ्यातला सुद्धा दिसू शकत नाही. मग पहिल्यांदा आपण देव आहो अशी आपल्याला खात्री पडली की मग आपल्याला हे ईश्वरच देव दिसायला लागतं. नाथ महाराज म्हणतात की हे जग नसून हे जनार्दन आहे, हे जग नसून देव आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. अशी एकदा आपली अवस्था झाली, आपल्याला सत्य परमात्म्याचा साक्षात्कार झाला की मग मात्र पूजा ध्यान करण्याची आवश्यकता नसती. पण तरीसुद्धा जोपर्यंत मनुष्य देहाचा संबंध आहे तोपर्यंत ही भक्ती पूजा भजन करत राहायचं. का की अज्ञानी लोकाला पुन्हा या सन्मार्गाला लावायचं. पण नाथ महाराज तिथेही सूचना करतात की अज्ञानाशी लावावे सन्मार्गाशी. अज्ञानी समाजाला सन्मार्गाला लावा, पण जर ते खळवृत्तीचे असतील तर आपण स्वतःहून त्यांचा त्याग करा. अशा दृष्ट आणि खळवृत्तीच्या लोकांना ज्ञान सांगत बसू नका आणि त्यांच्या संग डोकंही लावू नका.
खळाची संगती उपयोगाशी नये, आपण आपाये तयाच्या संगे. आपण स्वतःहून त्याचा संग सोडून द्या. असं नाथ महाराजाचा सुद्धा आपल्याला निरोप आहे. आणि माऊलीसुद्धा तेच सांगतात. काय म्हणतात ते पुढं म्हणता, पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, जे जाणूनी गताचे न सोची जो. जर ते आपलं सत्य स्वरूप आपल्याला कळालं तर तो दुसऱ्याचा कसं नुकसान करल. कारण की जर दुसऱ्याला नुकसान करायचं म्हटलं की तिथंही तो परमात्माच आहे. मग परमात्माच परमात्म्याचा कसा नाश करू शकेल, आहे का? असं लक्षात येतं मग. कारण की दुसरं दोन वस्तू इथं राहत नाही. मग द्वैताचं निवारण होतं आणि अद्वैत स्वरूप परमात्म्याचं हे लक्षात येतं. आणि ही संतांच्या कृपेनं हे सर्व घडतं. आणि मग मात्र ह्या ज्ञानेश्वरीची एक एक ओवी आपल्याला स्पष्ट दृष्टीस पडते. आणि जया परते काही नाही, ते आपण पेची आपुल्या ठाई, झाला या लागी जो काही आकांक्षिणा. मग बघा, हे सत्य जर कळालं की ते कुठं इकडं तिकडं पाहायचं आहे का, आपण आपल्यातच पाहायचं की आपल्या स्वरूपात ध्यानात घ्यायचं की आपलं स्वरूप म्हणजे काय आहे. हे हाडामासाचं शरीर म्हणजे आपलं स्वरूप नाही. कारण की ती पंचमहाभूतांना दिलेली एक वस्तू आहे. आणि ती पंचमहाभूतं शेवटी त्यांच्या वस्तू घेऊन जाणार. पंचमहाभूतात ह्या 5 वस्तू लीन होणार. आणि मग मात्र परमात्मा एक तत्व, अखंड तत्व जे आहे ते राहणार. मग अखंड तत्व आता ज्या श्वासावर हे शरीर चालतं, ह्या शरीराला चालण्याला उभा राहण्याला जो पाय आहे तो श्वासाचा आहे. पण तो श्वाससुद्धा अखंड नाही, तर तो खंड आहे. म्हणजे प्रत्येक श्वासाचा येण्या जाण्याचे तुकडे आहेत. श्वास जातो आणि येतो म्हणजे तुकड्या तुकड्याचा श्वास आहे. किती तुकडे, तर 24 तासात 21,600 तुकडे ह्या श्वासाचे आहे. पण परमात्म तत्व असं तुकड्या तुकड्याचं नाही, तर ते अखंड व्यापक आहे, नित्य आहे, सत्य आहे आणि निर्विकार आहे, अमर आहे. हे असं परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि तेच स्वरूप परमात्म्याचं जे स्वरूप आहे, जर आपल्याला आपण परमात्मा आहोत असं जरी वाटत नसलं तर कमीत कमी आपण जीव आहो हे तरी लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे हाडामासाचं शरीर नसून आपण जीव आहो. जीवाला तरी कमीत कमी मी आहे असं जीव ध्यानात घेऊन म्हणा. पण मी शरीर आहे असं जर आपल्याला वाटलं तर कोटी ब्रह्महत्याचं पातक लागतं. देहाला मी म्हणता कोटी ब्रह्महत्याचं पातक होतं मी देह म्हणता. म्हणून देह मी नाही वाटू, कधी झोपेत सुद्धा वाटू नये कमी शरीर आहे म्हणून. की झोपेत सुद्धा विचारलं तर मी परमात्मा तत्व आहे असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओखटे का गोमटे, हे काहीच तया नुमटे, रात्रंदिवस न घटे सूर्याशी जेवी. म्हणजे बघा, सूर्य ज्या प्रमाणा चांगलं वाईट काही बघत नाही आणि सर्वांना प्रकाश देण्याचं कार्य करतो. ओकटे का गोमटे, हे काहीच तया नुमटे, रात्र दिवस न घटे सूर्याशी जेवी. आता बऱ्याच वेळेस असं आपल्याला वाटतं, इंद्रियाकडून अनुभव येतो की सूर्य मावळला. रात्री सूर्य नसतो, पण सूर्य कधी मावळत नाही. सूर्य इकडं मावळला जरी असला तर तो दुसऱ्या देशाकडं उदित आहे म्हणून तिथं प्रगट आहे, इकडं दिसत नसेल. पण हा इंद्रियानं होणारा व्यवहार आहे. बुद्धीच्या डोळ्यानं जर बघितलं तर सूर्य कधीच मावळत नाही. म्हणून त्याला रात्रंदिवस न घटे सूर्याशी जेवी. आयसा बोधूची केवळू, जो होऊनी आशे निखळू, तयाही वरी भजन शिळू माझ्या ठाई. मग बघा, ज्या प्रमाणात सूर्य रात्रंदिवस असतो त्याप्रमाणे परमात्मा हा रात्रंदिवस अखंड त्याचं कार्य चालू आहे. आता हे श्वास चालवण्याचं कार्यसुद्धा करणारा कोण आहे,
तर परमात्मा आहे. मग जीवाला जीवाचा श्वास चालवता येतो का जीवाचा श्वास चालवणारा सुद्धा परमात्मा तत्व आहे. जोपर्यंत ते परमात्म तत्व काय आहे ते ध्यानात येत नाही, मग जीवाला जीवाचं स्वरूप कळालं पाहिजे का मी जीव आहे, हे शरीर आहे, हे इंद्रिय आहे, हे प्राण आहे, हे मन बुद्धी आहे, असं सगळं निवडता आलं पाहिजे. आणि मग हे निवडून आणि जे परमात्म तत्व आहे ते हातात आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या गुरुनी मला ज्ञान दिलं, तळ हातावर आवळा ठेवल्याप्रमाणे दिलं. तळ हाती आवळा जैसा, असं उपदेश केला. तळ हातावर आवळा दिल्याप्रमाणे. पण आपल्याला सुद्धा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांना तसं ज्ञान सांगितलेलं आहे. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचो कारे तुझी आन. बघा, भगवान परमात्मा सांगतात अर्जुनाला, खे बघ अर्जुना, अरे आम्हाला सुद्धा तुझ्यासारखा भक्त मिळाला तर तुझ्यासारखा भक्त म्हणजेच आमचा तो सखा सोयरा आहे. आणि तुझ्यासारखे भक्त मिळत नाही तोपर्यंत परमात्मा सुद्धा उदास राहतो. परमात्म्याला सुद्धा भक्ताची ओढ आहे, भक्ताची भूक आहे. म्हणून तर म्हणता, विटेवरी उभा कसा राहतो म्हणे, वाटप आहे उभा भेटीची आवडी. कारण की पंढरपुरामध्ये विटेवर उभा असणारा परमात्मा आपल्या भक्ताची वाट बघतो. वाट कंबरेवर हात देऊन वाट बघतो. उतावीळ, तातडी, इतका तातडी ना, इतका उतावीळ झालेला आहे तो भक्ताला बघण्यासाठी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, असं म्हटलेलं आहे. आणि एकदा का त्या परमात्म्याचं दर्शन झालं की तो विटेवर उभा आहे. कुठली वीट ती वीट आपल्याला कळाली पाहिजे. ती वीट कोणती आहे, कोणत्या विटेवर तो उभा आहे. म्हणून इंद्रियांना जे दिसतं ते सत्य नसतं. इंद्रियाच्या पलीकडं जाऊन बघता आलं पाहिजे आपल्याला. आपण ज्यावेळेस जातो पंढरपूरला, बघतो पांडुरंग परमात्म्याला, तर पांडुरंग परमात्मा तर रोज नामदेवरायाला दिसायचा, रोज नामदेवरायासंग बोलायचा, जेवायचा. तरी पण पांडुरंग परमात्म्याला वाटायचं, नामा गुरु कर बरं, नामा गुरु कर बरं. नामदेवराया म्हणायचे, देवा गुरु करायचा कशासाठी? तर म्हणे, अरे माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी गुरु करावा लागतो नामा. तर देव म्हणजे, देवा आता तुझं स्वरूप आणखी कोणतं वेगळं आहे? मी तर रोज तुझ्याशी बोलतो, तू माझ्या हातानं खातो, मी काकडा म्हणल्याशिवाय तू उठत नाही, आणखी मला तुझ्या दुसरं स्वरूपाची मला काही आता इच्छा राहिली नाही, असं नामदेवरायाला वाटायचं. नामदेवराया तिथं तृप्त झाल्यासारखे राहायचे. पण भगवंताला काळजी, भगवंताला वाटत आहे, नाही नामा 4 युगापासून भक्ती करतो, पण नामाला आता हे अंतिम कलियुग आहे, आता नामाचा मात्र उद्धार झाला पाहिजे. अशी देवाला ज्यावेळेस तळमळ वाटती त्याच वेळेस खऱ्या अर्थानं गुरुची कृपा होती. म्हणून बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा केली. त्याला जोपर्यंत आपली करुणा येत नाही तोपर्यंत आपल्याला सद्गुरूची भेट होत नाही. भगवंताला करुणा येण्यासाठी काय करा? तर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, भगवंताची कृपा होण्यासाठी भगवंताची भक्ती करा. कोणती भक्ती करा? तर ती भजन भक्ती. सर्वात श्रेष्ठ भजन भक्ती आहे बघा. म्हणून भजन भक्ती, उपचार भक्ती, अनेक भक्ती सांगितलेली आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे काय सांगितलं कलियुगात? नामस कीर्तन साधन पै सोपे. साधन आहे. नामस्कीर्तन काय आहे? साधन आहे. आणि साधन साध्यालो घेऊन जातं जीवाला. म्हणून जीवाने प्रथम काय करावा? साधन करावा. मग तीर्थयात्रा साधन आहे, भजन साधन आहे, योगाभ्यास, योग याग विधी तर याने नवे सिद्धी म्हटलेलं आहे. पण लोक म्हणतात योगसुद्धा साधन आहे, उपवास व्रत वैकल्य साधन आहे, जीवाची सेवा करणं कर्मयोग म्हणून तोही साधनच आहे. हे सर्व साधनं आहे आणि हे साधन आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याचं काम करतात. मग गुरु शिष्याला नाम देतो. नामस्मरण करता 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 नाम ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस आपल्याला सद्गुरूची प्राप्ती होती. नामी झालं पाहिजे. नामी झालं की संत भेटायला, सद्गुरू भेटायला वेळच नाही. मग संत आत्ता आपल्याजवळ असतात
पण आपण पूर्ण नसल्या कारणानं संत आपल्याला ओळखता येत नाही. आणि संत भेटल्यावर काय लाभ होतो, तर आपुल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. मग तिथं काळ नाही आणि वेळ नाही, कोणत्या जो क्षण मिळेल त्या क्षणात संत आपल्याला आत्मतत्वावरच जाग करतात आणि आपल्या स्वरूपावर नेऊन बसवतात. आपल्याला आपुल्या पदवी बैसविले, कसं केलं सद्गुरूनं, आपल्या पदवीवर नेऊन बसवलं. काय पदवी आहे, तर जे परमात्म तत्व आहे त्याच तत्वावर आपल्याला जाग करून आपल्याला तिथं बसवतात. हे साधू संताची सेवा आहे आणि ही सेवा सर्वांना करावा. ज्ञानेश्वर महाराजाची सेवा ज्यांना ज्यांना कळालं त्यांनी त्यांनी सांगत चला. आपल्याला जे जे समजलं ते ते देत चलावा जगाला. कोणाचा श्वास कोणत्या क्षणात संपेल काही माहीत नाही, कोणत्या क्षणात हे शरीर पडेल, तर हे सर्व जिथल्या तिथं राहून जाणार आहे. म्हणून उद्याची वाट पाहू नका, सांगण्याचं काम करत राहा, जाग करत राहा, दिव्याना दिवे पेटवत चला. एक दिवस सर्व प्रकाशमय वातावरण झालं पाहिजे. असं वातावरण झालं पाहिजे की आनंदाची दिवाळी सर्वत्र काय होईल, आनंदाची दिवाळी होईल. आणि माऊलींना हा एवढा मोठा ज्ञानाचा भंडार, कुठला भेदभाव न करता इथं शूद्र स्त्रीचा भेद काढून सर्वांना समान ज्ञानाला अधिकार दिला. बघा किती कृपाळू माऊली आहे. म्हणून ती आई आहे. ज्ञानेश्वर महाराज आई आहे. आई जसं कोणत्याच मुलाचा भेद करत नाही, मुलीचा करत नाही आणि मुलाचा करत नाही, मोठ्याचा आणि लहान्याचा असा कुठला भेद न करणारी असती ती आई असती. आणि म्हणून माऊली जगाची आई झालेली आहे. आणि हा बोध आपल्या सर्वांना माऊलींना केलेला आहे. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री संत श्रेष्ठ सावता महाराज की जय. जय जय गुरुदेव की जय.